क्षेत्ररक्षकाच्या चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी यष्टीरक्षकाचा चांगला हालेक्षण आणि त्याच्या जोडावरती यष्ट्या उधळवून ठेवल्या. आता मात्र लेट्स सी थर्ड अंपायर इज इन ऍक्शन. सर्वांची धाकधूक होतीये. यस स्टील पेंडिंग. हॅलो. तर त्याच दरम्यान मी विनंती करतो एव्हेन्यू सेल्स अँड कॉर्पोरेशन ऑथोराइज डिस्ट्रीब्युटर किंग अँड कॉईल प्रीमियम ग्लोबल मॅट्रेस ब्रँडचे नागसेन कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला ब्रँडेड पिलो आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेत. ते बॅट्समन आणि बॉलरसाठी अमेरिकन ब्रँडचे ते पिलो आपण पाहताय मुख्य व्यासपीठावर आहेत, जे ज्यांच्या वतीने आपल्याला देण्यात आलेत ते नागसेन कांबळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. धन्यवाद. यस अंपायर डिसिजन इज OUT आउट आणि पहिला हादरा पहिला झटका बसतोय. रनआउटच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होतोय. संदेश बॅक टू द डगआउट. नवीन नौका फलंदाज येतोय, नवीन पॅटर्न, नवीन मटेरियल खेळपट्टीवरती येताना दिसतंय. गुरुवर्य दशरथ पाटील यांची थोडीशी आठवण झाली, जागी करून दिली, कारण त्यांचं समालोचन ऐकूनच आम्ही मोठे झालो, थोडंफार ऐकत ऐकत शिकत गेलो आणि त्यांना ही मानवंदना असेल आमच्या माध्यमातून. संदेश बॅक टू द डगआउट आणि नवीन फलंदाज आलाय वैभव. अरे हा देखील काय खेळ चालू आहे. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 बली. चेंडू पुरवायचा आहे, चेंडू बाहेर गेला, चेंडू पुरवायचा आहे लवकर. यस सन्मान आपण करतोय. अर्थातच नागसेन कांबळे साहेबांचा सन्मान होईल मुख्य मंचावर, ज्यांच्या वतीने आपल्याला किंग कॉईल या प्रीमियम ग्लोबल मॅट्रेस ब्रँडचे आकर्षक पिलो बेस्ट बॅट्समन आणि बॉलरसाठी पुरस्कृत करण्यात आलेत. आणि बंटी कांबळे अर्थात विजय कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण नागसेन कांबळे यांचा खरं तर शॉप आहे आपल्या सेक्टर 36 नियर पोद्दार स्कूल पाम रेसिडेन्सीमध्ये, आणि त्यांच्या वतीने हे पिलो आपल्याला पुरस्कृत केले. थँक्यू व्हेरी मच नागसेन कांबळे साहेब आपल्या या सहकार्यासाठी. येस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 बली. जबरदस्त मारा करताना दिसतोय अमित. गोलंदाजच्या बोळ्यावर जबरदस्त गोलंदाज अमित. याचा मात्र पुढील चेंडू फ्लिक केलाय. चेंडू फाईन लेग मध्ये ओमी तिथं उपस्थित आहे. हा देखील एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. मागच्या कित्येक सामन्यामध्ये त्याने दर्जेदार क्षेत्ररक्षण प्रदर्शन केलंय आणि तशाच प्रकारची सुरुवात होती या सामन्यात देखील. 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. 1 धावेचा भरणा होतोय, 1 धावेचा दुजरा होतोय, 1 धाव ऍड केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 वरती. 6 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. यस निकम सर इज इन ऍक्शन. 2 चेंडू शेष शिल्लक, बाकीचा निर्वाणा, आदेश, इशारा आणि हा चेंडू चांगला चेंडू टाकून झालाय. पायावरती टाकलेला खोलवर बुंदा प्रकारचा मारा. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग ओ डियर. पहिला षटक प्रगती पथावर आहे. पहिल्या षटकातील जबरदस्त मारा, भेदक मारा, तिखट मारा, जहाल मारा, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. पृथक्करण नाव आहे गोलंदाजाचा अमित. वन टू गो असा आवाज येतो आणि हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा, फुलटॉस प्रकारचा चेंडू. निखिल अजून क्रीच वरती साबूत आहे. शेर अभी तक जिंदा आहे. 2 फलंदाज बाद झालेत, परंतु त्यांचा खंबे फलंदाज करणारा निखिल अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे आणि त्याची हुळकावणी देतोय आणि त्याची जाणीव करून देतोय. माझा खेळ अजून चालू आहे. मी माझ्या संघासाठी लढेन, खेळेन. यस तांबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तांबे साहेबांचा देखील सन्मान बंटी दादांच्या शुभ हस्ते, विजयजी कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण होत आहे. प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा सन्मान आपण पाहतोय. सीवूड्स बॉक्स लीग 2025 मध्ये आपण करतोय आणि तांबे साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर होत असताना विजयजी कांबळे यांच्या शुभ हस्ते. जाऊया थेट पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. यस पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. 10 धाव फळकावरती आहेत. नवीन गोलंदाज येतो, एक अनुभवी गोलंदाज देवेंद्र लाड ऑन टू द बॉलिंग मार्क. देवेंद्र मागच्या सामन्यात त्याला जबरदस्त षटक फेकलं होतं, तोच गोलंदाज एक्सपिरियन्स प्लेयर देवेंद्र लाड.
त्याच्या समोर फलंदाज आहे प्रणव. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ब्रिलियंट फिल्डिंग यार. चेतन क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे त्याच्या माध्यमातून, दर्जेदार क्षेत्ररक्षण. ही भिंत आहे नितेश, जबरदस्त क्षेत्ररक्षणाची सजावट आहे. सोलापूर स्ट्रायकरची जी रस्त्याला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे, भिंत आहे. श्रेयश आहे त्यांच्याकडे, चेतन आहे, राजेश आहे, देवेंद्र लाड स्वतः गोलंदाजीच्या बहरात आहे. काय क्षेत्ररक्षणाची सजावट केली आशिष मोरे आणि आपल्या यश मोरे आणि आपल्या कर्णधार पद भूषवत असताना जबरदस्त क्षेत्ररक्षणाचं नियोजन, आयोजन आणि योग्य जागी योग्य क्षेत्ररक्षणाची सजावट केली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यस, त्याच दरम्यान आगमन होत आहे 70-70 स्पोर्ट्स शॉपचे प्रोप्रायटर सन्माननीय दीपक दादा शिंदे यांचं, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन साठी एक ब्रँडेड बॅट आपल्याला पुरस्कृत केली आहे आणि बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी आकर्षक शूज पुरस्कृत केलेत. मी दीपक दादांना विनंती करतो आपण मंचावर यावं आणि धनाजी गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर आणि हा खराब क्षेत्ररक्षण मात्र आता बॉल स्पॉन्सर अनिल भाई हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अनिल भाईंना देखील विनंती करतोय की आपलं आपण स्वागत करतोय आणि मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हावं. येस, ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. यस, थँक्स युवी. चौकार मागचं चेंडूवरती आता मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं. एक 2 मिनिटं मॅच थांबवायची पंच जरा प्लीज. गुढीपाडव्याच्या निमित्त चाललेली शोभायात्रा, पालखी मिरवणूक, पालखी मिरवणूक 16 सेक्टर 48. आजचा दिवस गुढीपाडव्याचा दिवस, मराठी चैत्र महिन्याचा पहिला दिवस, सण शिवरायांच्या महाराष्ट्राचा, सण मराठी मानाचा, सण मराठी मोळ्या संस्कृतीचा, सण प्रखर हिंदुत्वाचा, सण नवीन हर्षाचा, नव्या हिंदू वर्षाचा. गुढीपाडव्याच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा असतील. जबरदस्त आयोजन आपण बघताय या SBL मध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. पर्व 4थ्या मध्ये चालू असलेला हा सामना, चालू लढत. यस युवी, कॅरी ऑन. यस, सामन्याला सुरुवात करा. आणि त्याच दरम्यान आगमन होतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख विशाल विचारे यांचे या ठिकाणी आगमन होते. आम्ही विशालजी विचारे यांना विनंती करतोय की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सीवूड्स बॉक्स लीग पर्व क्रमांक 4 मध्ये सहर्ष स्वागत, सुस्वागत. येस, ओव्हर टू अमर भोईर सर. यस, सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. प्रेक्षकांचं लक्ष पुन्हा एकदा सामन्याकडे केंद्रित करूया. 9 चेंडू अजूनपर्यंत टाकून झाले. आता पहिल्या इनिंग मध्ये धाव संख्या धाव फळकावरती आहे. 15 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. निखिलजी जोशी ऑन स्ट्राईक. देवेंद्र लाड यांचा पुढील चेंडू कव्हर्स मध्ये खेळून काढला. चेंडू जातोय तिथं क्षेत्ररक्षक आहेत राहुल तायडे यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेवर तरी समाधान मानावं लागतंय निखिल जोशी आणि प्रणव याला. एका धावेचा भरणाव होतोय, एका धावेचा दुजोराव होत आहे. एक धावा अजून ऍड केली जाते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 16च्या घरात. 16 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 2 विकेट्स. 2 फलंदाज बाद झालेत. Devendra Lad once again in action as a bowler. Yes, 2 to go. Devendra to Pranav. आणि हा चेंडू अनुभवी गोलंदाजाचा अनुभव पणाला लावतोय. नवीन नवख्या फलंदाजाला चकवतोय. एक दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची हातोटी दाखवतोय आणि हा चेंडू निर्धाव टाकतोय. Oh, yes, 1 to go. Last delivery of this over. Pranav on strike. आणि हा चेंडू टाकावला. मिड विकेट मध्ये चांगला क्षेत्ररक्षण होते. राजेश तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं त्या क्षेत्ररक्षण होते त्यांच्या माध्यमातून. 2 षटकं संपतायत. 2 षटकांची सांगता होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 17 रन्स. पहिलं षटक फेकलं होतं अमित याने. त्या षटकात धावा खर्च केल्या होत्या 10. आणि त्याच्यानंतरचं दुसरं षटक, जबरदस्त षटक हाताळलं देवेंद्र, एक्सपिरियन्स प्लेयर.
ऑफ दिस टीम. त्याने जबरदस्त षटक फेकला आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावरती आहे 17 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. नवीन नौका गोलंदाज येत आहे, नवीन पॅटर्न, न्यू मटेरियल ऑन टू द क्रीज. गोलंदाजीच्या भूमिकेत कर्णधार यश मोरे, ज्याच्या नावातच यश आहे आणि त्याच्या जोरावरतीच आणि त्याच्या खेळीवरतीच सामना अजून पुढे नेताना दिसतोय, या स्पर्धेत पुढे जाताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतले प्रणव याने. प्रणव दिवसभर खूप मेहनत घेतले प्रणवनी, कमिटी मेंबर देखील आहे आणि खूप मेहनत त्याच्या माध्यमातून बघतोय सकाळपासून आम्ही. आणि थकलेला दिसतोय थोडा, त्याचा बॉडी लँग्वेज थोडं थकलेलं दिसतंय. आणि त्याच्या जोडीला मदतीला कर्णधार आहे निखिल जोशी. हा जबरदस्त फलंदाज आहे यार, कर्णधार पद भूषवतो. सर सेनापती आहे संघाचा. आणि हा कॅप्टन वर्सेस कॅप्टन आणि हा नो बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धावांचा दुजोरा, 2 धावांचा चकणा, 2 धावांचा बोनस. 8 another 2 runs added to the score. Score moves on to the किती झाले 20 runs on the scoreboard. 2-0. यश टू प्रणवाने हा चेंडू फ्लिक केलाय. श्रेयश तिथं क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त भिंत उभी ठेवली त्या साईडला. लेग साईड पूर्ण पॅक आहे. ओमी आहे, श्रेयश आहे, राजेश आहे, चेतन आहे. लेग साईड पॅक केलाय आणि 4 क्षेत्ररक्षक दर्जेदार आहेत. यश मोरे याची ही व्यूहरचना, योग्य जागी योग्य क्षेत्ररक्षकाला तैनात ठेवलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाची सजावट. यश मोरे इज अन ऍक्शन ॲज अ बॉलर. वन्स अगेन लेट्स सी. आणि हा चेंडू जस्ट फ्लिक केलाय. आत्ता मात्र मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही भिंत आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षणाची सजावट केली आहे. ही भिंत आहे सोलापूर स्ट्रायकर संघाची. अप्रतिम क्षेत्ररक्षणाची सजावट केली आणि तशाच प्रकारची साथ मिळते. भोपो, जोश, जल्लोष, उत्साह हा विजय आहे SBL चा. आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टेक. पंच निकम सरांचा वाईटचा इशारा येतोय. जबरदस्त शैली आहे पंचांची, खूप इम्प्रेस केलाय ह्या पंचांनी. आणि हा चेंडू टोलवला आणि आता मात्र थोडासा मिसफील्ड होता. मात्र चांगलं बॅकअप चेतन याच्या माध्यमातून चांगलं बॅकअप बघायला मिळते. 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जातीये. या स्पर्धेचं मोठं आकर्षण आहे निकम सर, पंचांच्या भूमिकेत असलेला हे पंच, नामांकित पंच. एक वेगळी शैली आहे त्यांच्या पंचगिरीमध्ये. यस. आणि हा चेंडू टोलावलाय. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण, भिंतीला होल पाडलं गेलाय आणि क्षेत्ररक्षकाला छेदला गेलाय आणि हा चौकार मिळतोय. ह्या चौकारच्या मदतीने अजून एक धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 वरती. 28 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. निखिल जोशी आणि प्रणव ही जोडबोळी मैदानावरती चांगला खेळ साकारताना दिसतीये. Oh, 1 to go. Last ball of this over. आणि निहाद काय फिल्डिंग केली यार. बेसिक रूल पुन्हा एकदा फॉलो करताना दिसतोय. कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल व्हेन यू आर फिल्डिंग. आणि चेंडू प्ले मध्ये आणला गेलाय आणि 1 धाव मात्र काही रोखू शकत नाही. 1 धाव मिळते. 3 षटकांची सांगता होते यार. इथं 3 षटक संपतायत. धाव संख्या 29. भोपो आवाज आहे मात्र माईक पेक्षा जास्त आवाज वाटतो भोपूंचा मला. ठीक आहे, एन्जॉयमेंट आहे, उत्साह आहे, जोश आहे, जल्लोष आहे आणि तो उत्साह साजरा करताना दिसतात क्रीडा रसिक. त्यांचं सर्वांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आता नवीन गोलंदाज येतोय राहुल तायडे ऑन टू द बॉलिंग मार्क. त्याच्या समोर फलंदाज गोलंदाजांचा कर्दनकाळ निखिल जोशी ऑन स्ट्राइक. आणि हा चेंडू जबरदस्त सुरुवात करतोय. निखिल जोशी सारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडूत बांधून ठेवण्यात यश मिळतंय, शांत ठेवण्यात यश मिळतंय. गुगली प्रकारचा चेंडू टाकलाय आणि चकवलाय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. धाव संख्या आहे निर्धाव चेंडूमुळे स्थगित, सीमित, खुंटीत 29 वरती.
आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र आता यष्टीरक्षकाला देखील चकून चेंडू बिहाइंड द विकेट जातोय. बॅटची कडा घेतली आणि चेंडू बिहाइंड द विकेट सरपटत बाउंड्री लाईन कडे गेला आणि हा चौकार मिळतोय. नशिबाचा चौकार गणला जातोय आणि चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जातीये. 33 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 33 runs onto the scoreboard. Next delivery, Rahul Taide to Nikhil Joshi. आणि हा फटका, निखिल बॅक टू द डगआउट. राहुल तायडे याचा जबरदस्त खेळ. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती नशिबाचा चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती मोठा मासा गळाला लागतोय. ब्रिलियंट बॉलिंग यार. निखिल जोशी बॅक टू द डगआउट आणि तिसरी सफलता मिळतीये सोलापूर स्ट्रायकर्सच्या संघाला. राहुल तायडे गोलंदाज बहरात आहे, लयात आहे आणि मेसेज देतोय आपल्या संघाला, संघ खेळाडूंना, फिक्र करता है क्यों, अरे फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पर भरोसा, देख फिर होता है क्या. असा हा मेसेज पास करत असताना राहुल तायडे पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. नवीन फलंदाज, नवीन मटेरियल, नवीन पॅटर्न खेळपट्टीवरती येताना दिसतोय. रोहन ऑन स्ट्राईक दिसतोय. 8 नंबरच्या जर्सी मध्ये खेळणारा हा फलंदाज रोहन, हा देखील एक चांगला फलंदाज आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. सामना अतितटीचा होईल निश्चितच, यात काही दुमत नाहीये, कारण दोन्ही संघामध्ये चांगल्या फलंदाज, चांगले गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षक आहेत. पुढील चेंडू राहुल तायडे इज इन ऍक्शन वन्स अगेन आणि हा चेंडू टोलावलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तिथं विशाल कोटिया यांचं चांगलं क्षेत्ररक्षण होते, त्यांच्या माध्यमातून फेकी केली जाते, मात्र वेध घेता आला नाही यष्ट्यांचा. एक धाव तोपर्यंत पूर्ण केली गेली. प्रणव आणि रोहनच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. यस, निकम सर इज इन ऍक्शन वन्स अगेन. राहुल तायडे याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र थोडीसे खराब. अरे हा चौकार, पायाने चौकार गेला. चेंडू अडवायचा होता, अडवता पायाला लागला आणि फॉलो थ्रू मध्ये पुढे गेला. प्रवाहात यश होता आणि त्याचा चेंडू हाताला लागल्यानंतर पायाला लागून चेंडू सीमा रेषे पार गेला आणि हा चौकार मिळाला. नशिबाचा चौकार म्हणता येईल. 8 another 4 runs added to the score. With this 4 runs score moves on to the 38 runs for the loss of 3 wickets. राहुल तायडेचा जबरदस्त मारा आहे, पण नशिबा बळवंत आहेत कर्नाटका रेडिगेट्स संघाचे. ओ यस, लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर राहुल तायडे. अरे हा चेंडू टोलवलाय, प्रणवच्या माध्यमातून फटका टोलवला गेलाय. थोडासा फंबल होता चेतनाच्या माध्यमातून, मात्र चांगलं बॅकअप तिथं राजेश उपस्थित आहे. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. 4 षटकांची सांगता होतीये, समाप्ती होतीये आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे 24 ऑफिशियल डिलिव्हरीज नंतर धावसंख्या धावफळकावरती आहे 39. आता उर्वरित 6 चेंडू शेष आहेत, शिल्लक आहेत, बाकी आहेत आणि बघूया 6 चेंडू मध्ये किती धावा मिळवतील दोन्ही फलंदाज प्रणव आणि रोहन. स्ट्राईक एंडला आहे प्रणव आणि गोलंदाजच्या बोहळ्यावरती एक अनुभवी गोलंदाज राजेश ऑन टू द बॉलिंग मार्क. हा देखील एक अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याच्या कलाईमध्ये जादू आहे. दोन्ही साईडला चेंडू वळवण्यात तरबेज असलेला हा गोलंदाज. लेग साईडला 5 आणि ऑफ साईडला 4 असं क्षेत्ररक्षणाची सजावट ठेवली आहे. प्रणवसाठी यश मोरे याने राजेशाच्या गोलंदाजीवरती पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील राजेश आणि पहिला चेंडू खराब. एलिमिनेटरचा प्रेशर क्रिकेट आहे मित्रांनो. कितीही एक्सपिरियन्स असला तरी प्रेशर हँडल करणं खूप महत्त्वाचं असतं आणि हा सामना डू ऑर डाय सिच्युएशन आहे. फायनल साठी जाण्याची लढत आहे, अंतिम सामन्यात खेळण्याची लढत आहे. अरे नो बॉल, अरे हा नॉट आउट. अंपायर निकम सर once again is in action. Loud gesture from him. Not out is the decision. हॅलो, 2 धावा मिळतील. आणि बघा जे आपले भोपू वाजवणारे ना, त्यांना विनंती आहे की बॉल टाकताना कृपया वाजू नका. बॉल टाकताना भोपू वाजू नये, विनंती राहील.
यस येस, बॉल प्ले झाल्यानंतर तुम्ही वाजवा, कारण ते कॉन्सन्ट्रेशन लूज दोघांचं होऊ शकतं. येस, बॉल टाकताना वाजवू नका प्लीज, एवढीच विनंती. यस योग्य, कारण फलंदाजाला डिस्टर्ब होतो. युवराज सर बरोबर आहे ते. राजेश वन सेकंड होतो, बॉलिंग मार्क फेस करेल रोहन, आणि हा चेंडू आउटसाइड द सर्कल, आउट. इट्स out. Yet another wicket is fallen. Score is remain on 40. यांची डीजेची सर्व्हिस, यांचा देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानतोय. नवीन फलंदाज येतोय विवेक ऑन स्ट्राइक, आणि हा चेंडू राईट ऑन मनी यार. अप्रतिम मारा करताना दिसतोय. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. हाणामारीचं षटक इज इन ऍक्शन आहे, आणि हा चेंडू काय डिलिव्हर केलाय. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये सजावट केल्या कर्णधार यश मोरे आणि विवेक साठी राजेशाच्या गोलंदाजीवरती, आणि हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट बॉल्स. दोन लगातारचे निर्धाव चेंडू. या दोन निर्धाव चेंडूमुळे धाव संख्या स्थगित, सीमित, कुंठित 42 वरतीच रोडावलेली दिसते. दादा थांब, बॉल टाकू द्या यार, सांगितलंय थांबायचे म्हणून तुम्हाला. प्लीज प्लीज बॉल डिलिव्हर करू. प्लीज कॉपरेट, प्लीज कॉपरेट. वाव वाव वाव, व्हॉट अ ब्रिलियंट विथ अ बॉलिंग. अच्छा, विजय जावरे यांचे बंधू आहेत काय? ओके 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 ओके, म्हणून एवढा करत स्टॅमिना आहे. सत्कार आपला त्यांचा करणार नंतर. यस राजेश, काय यार बॉलिंग करतोस, अप्रतिम मारा यार, भेदक तिखट जहाल. प्रेक्षकांना उत्तर दिलाय. दोन चेंडू शेष आहेत असा आदेश दिलाय, निर्वाण दिला, आणि हा चेंडू पूल केलाय. सक्सेसफुल पूल फॉर द 4 रन्स. विथ दिस 4 रन्स आता मात्र रोडावलेली धावसंख्या पुढे सरसावताना दिसते. 46 वरती जाऊन पोहोचली आहे. प्रथम फलंदाजी करताना दिसतोय कर्नाटका रेनेगेट संघ, आणि हा संघ पुढे सरसावताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 46 वरती. 46 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. येस, थँक्यू व्हेरी मच सुनीताताई देशमुख मॅडम, आणि थँक्यू व्हेरी मच सूरज देशमुख साहेब. त्याचबरोबर धवलजी माने साहेब, आपलेही मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. आपण आलात आणि आपली उपस्थिती या स्पर्धेला आपण दर्शवलीत. पुन्हा एकदा धन्यवाद असेल. आणि काय जोरकस फटका होता, मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातो. एकच धाव मिळेल तिथं दुसऱ्या धावाचा मानस प्रयत्न नाहीये. एक धाव मिळते. एका धावेच्या संघाची धावसंख्या जावळ पोहोचले 47. 47 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड, आणि 48 धावांचं टार्गेट समोर ठेवला आहे. फायनल मध्ये जाण्यासाठी 48 धावांचं टार्गेट.
सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. अतिथी देवो भव, मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता आपण जपत असतो आणि सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा स्वागत असेल. सुस्वागतम, सुस्वागतम. यस, निखिल जोशी आणि हा चेंडू विजयाचा राईट जजमेंट. चेंडू सोडून दिलाय आउटसाइड द लेग स्टंप. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या अजून एकदा पुढे सरसावल्या, 2 वरती जाऊन पोहोचली आहे. अच्छा, आणि हा चौका टोलावलाय विजयसाठी. विजय झावरेसाठी सुवर्ण संधी. लगातारच्या 3 चौकारांसाठी 500,000 रुपयाचा रोख पारितोषिक विकी याच्याकडून, विकी विचार याच्याकडून. यस युवी. आणि चेंडू टोलावला आहे. फ्लिक केला होता. एकच धाव मिळवली. एका धावाने समाधान मानतोय यश. त्याला माहिती आहे निखिल जोशी चांगला गोलंदाज आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा रिस्क घेत नाहीये. कुठल्याही प्रकारचा आडवा फटका खेळण्याचा मानस नाहीये. सरळ बॅटनी खेळतो आणि एक धाव घेऊन नॉन स्ट्राईकला जातोय. यस निकम सर. यस, एट अनदर वाईट. आणि यश साठी सुवर्ण संधी असेल. यश मोरे साठी सुवर्ण संधी आहे. राज्यमंत्री चषकचे आयोजक रुपेश पंढरकर यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. आणि हा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हॅलो. तर त्याच दरम्यान युवा उद्योजक पंकज पाचपुते साहेबांचं आगमन होते. मात्र त्यांचा मित्र परिवार त्यांना भावी नगरसेवक म्हणून पाहतोय. नाही बघा, त्यांची रिक्वेस्ट होती की हसत खेळत स्पर्धा होते, त्यामुळे म्हणून मी त्याचा उल्लेख केला की त्यांच्या मित्रांना त्यांना नगरसेवक म्हणून पाहायचंय. म्हणून भावी नगरसेवक पंकज पाचपुते साहेब. यस, सन्मान आपण या ओव्हर नंतर करूया. यस, ओव्हर नंतर करूया. यस, विजय याच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त फटका आणि हा चौकार. विजय झावऱ्याचा जबरदस्त खेळ. चौकार टोळवते. या चौकारच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचली आहे 10च्या घरात. दशकात दुहेरी अंकात जाऊन पोहोचली आहे. हॅलो. तर सन्मानाकडे आपण वळतोय. धनाजी गायकवाड यांचा आपण सर्वप्रथम सन्मान करतोय. स्पर्धेचे मुख्य प्रणेते सुधीर जाधव साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. यस, धनाजी गायकवाड यांचा सन्मान आपण करतोय. सागर देशमुख, वेर आर यू. यस, चलचित्र आपण कॅप्चर करा. सन्मान आपण करतोय धनाजी गायकवाड साहेबांचा. मॅच सुरू आहे, मॅच सुरू राहील. सन्मानही होणं तितकंच महत्वाचं आहे आलेल्या सर्व मान्यवरांचं. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. अर्थातच मंचावर उपस्थित यस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख सिवूड्स विशाल विचारे दादांचा सन्मान आपण करूया. यस, सन्मान होते विशालजी विचारे यांचा. कारण क्रिकेट सर्व खरं तर गोष्टींना बाजूला ठेवून सर्वांना एकत्रित आणत असतो. धर्म, जात, पंथ, पक्ष, वर्ण या सर्व भेदांना खरं तर एकत्रित आणण्याचा, या भेदांना पुरून उरणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि विशाल विचारे साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहतोय होत असताना त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. यस, 70-70 स्पोर्ट्सचे खरं तर ओनर आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेला आपल्याला बेस्ट बॅट्समनसाठी बॅट आणि बॉलर आणि फिल्डरसाठी शूज पुरस्कृत केलेत. प्रत्येक वर्षी करतात दादा असे. दीपक दादा शिंदे स्वतः एक चांगले खेळाडू आहेत आणि एक चांगले पुरस्कर्ते देखील. 70-70 आकाश स्पोर्ट्स. यस, नेहमी प्रत्येक वर्षी दादांचा सपोर्ट असतो या स्पर्धेला. असे दीपक दादा शिंदे यांचा सन्मान आपण करतोय. यस, 2 बॅट आहेत. एक सिरीज साठी असेल आणि एक बेस्ट बॅट्समन साठी असेल. यस, त्यानंतर विकासजी नलावडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विकासजी नलावडे यांचा देखील शुभ सन्मान आपण करतोय. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते सुधीरजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. आम्ही प्रेक्षक वर्गाची थोडी दिलगिरी व्यक्त करतोय कारण सन्मान होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. यस, विकास नलावडे यांचा शुभ सन्मान होतोय. त्यानंतर यस, युवा उद्योजक पंकज पाचपुते साहेबांचा देखील सन्मान होईल.
येस, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आणि हे कमवलंय पंकज पासपुते यांनी त्यांच्या मित्रत्वातून. नाही, खूप त्यांचा मित्र परिवार फॅन फॉलोइंग आहे आणि त्यांचा सन्मान होतोय. क्षणचित्र आपण कॅप्चर करूया. सामना सुरू राहील. येस, नवनाथ मोठे साहेबांचा सन्मान आपण करूया. येस, युनियन बँकेमध्ये उच्च पदस्थ पदावर काम करतात. बघा, युट्यूबला लाईव्ह आहे त्यामुळे असं बोलणं थोडंसं आपण टाळूया, कारण लाईव्ह आपण स्पर्धा करतोय. आम्ही जे बोलतोय ते सर्व रेकॉर्ड होतंय. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. येस, ओनरचा आपण नंतर करणारच आहोत स्पेशल सन्मान. येस, सुरेशभाई यांचा सन्मान आपण करतो. येस, अविनाश सावंत यांच्या वतीने विजय झावरे यांच्यासाठी 200 रुपये होते, ते जमा झालेत. सामन्यानंतर त्यांना प्रदान केले जाईल. येस, नामवंत आर्किटेक्चर मिस्टर तेजस. येस, तेजस पासपुते. येस, दादांचे बंधू. येस, पंकज यांचे बंधू आहेत. पंकज दादांचे तेजस पासपुते, नामवंत आर्किटेक्चर. सगळ्यांना आपण घेऊया फ्रेम मध्ये, हरकत नाही. सर्वांचा सन्मान होईल, कारण ही स्पर्धा आपली आहे, स्पर्धा सुदीप दादांची आहे. त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पाहुण्यांचा सन्मान करता करता स्पर्धा पुढे जाईल. येस, बेलोटे साहेबांचा सन्मान आपण करूया. त्यानंतर या बेलोटे साहेब, आपणही सन्मानाचा स्वीकार करूया. येस, आम्ही प्रेक्षक वर्गाची थोडी दिलगिरी व्यक्त करतो. समालोचन थोडं थांबलंय, कारण सन्मान होणं तितकंच महत्वाचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, जाऊया आपण सामन्याकडे. पुन्हा एकदा अमर भोईर सर यांचा आवाज आपण ऐकूया. वाईड बॉल. प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 48 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या धावफलकावरती आहे 24. आणि हा चांगला क्षेत्ररक्षण पडला, धडपडला, मात्र चेंडू अडवला. चेंडू प्ले मध्ये आणला. नाव आहे क्षेत्ररक्षकाचा अभय आगरकर. अभय दीपक शिंदे, त्याचा सहकारी खेळाडू मित्र, संघ मित्र, जुने हे मित्र त्याच्या खेळीला दाद देताना. ट्रेडमार्क ऍक्शन बाय निकम सर. खूपच लेंदी ओव्हर आहे, खूपच मोठी ओव्हर आहे ही. या षटकात खूप अवांतर चेंडू फेकले गेल्यात वैभव याच्या माध्यमातून. आणि हा चेंडू पुन्हा एकदा अभय इन ऍक्शन. वॉड फिल्डिंग यार, डायरेक्ट हिट करण्याचा मानस प्रयत्न, मात्र किच मध्ये खेळाडू उपस्थित आहे श्रेयश. 2 षटकांची सांगता होते, समाप्ती होतीये. या षटकात मात्र वैभवाने टोटल चेंडू डिलिव्हर केलेत 14, म्हणजे जवळजवळ 8 चेंडू जास्त फेकलेत. धावसंख्या आहे धावफळकावरती 26. 26 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड आफ्टर द 2 ओव्हर्स. 18-22 आपण स्क्रीनवरती बघू शकता. 18 चेंडू शेष आहेत, शिल्लक आहेत आणि धावा हव्या आहेत 22. अक्षय बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आणि हा चेंडू टोलावला लेग साइडला. चेंडू प्ले मध्ये आणला जातोय. कुठलाही धाव घेण्याचा मानस नाहीये, इच्छा नाहीये यश मोरे याची. यश स्ट्राइक आपल्याकडे ठेवतोय. हा चेंडू निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय अक्षय टू यश. आणि हा चेंडू मात्र सर्कल आउट. कर्नाटक रेनेगेट साठी ही मोठी सफलता म्हणता येईल. यश मोरे सारखा मोठा मासा गळाला लागतोय. थोडासा मॅच मध्ये शिरकाव करताना दिसतोय. अजून पुढे जातील का
काहीच क्षणात दिसेल, पण हा विकेट खूप मोठा असेल ह्या मॅचच्या दृष्टिकोनातून, कारण यश मोरे सारखा धडाकेबाज फलंदाज पॅव्हलियन मध्ये जातोय. कर्णधार बॅक टू द डगआउट, सर सेनापती बाद. सोलापूर स्ट्रायकर्स वर्सेस कर्नाटका रेनिगेट्स, दोन्ही संघ लढतायत. अंतिम सामन्यामध्ये खेळण्यासाठी कुठला संघ सज्ज होईल? सांगली स्पार्टन्स अगोदरच फायनल मध्ये पोहोचलाय, प्रवेश मिळवलाय. त्यांच्या समोर दोन हात करायला कुठला संघ फायनल मध्ये पोहोचेल? कर्नाटका रेनिगेट्स की सोलापूर स्ट्रायकर्स? ओमी न्यूमॅन ऑन टू द क्रीज. समोर गोलंदाज अक्षय. अक्षय अक्षय आपल्या संघासाठी निर्णायक गोलंदाजी करताना दिसतोय. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 बळी. यस बंटी, यस बंटी याच्या माध्यमातून हॅट्रिक साठी हॅट्रिक चेंडू चांगल्यारीत्या खेळून काढला. 1 धाव मात्र मिळतीये. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 27. 27 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही 21 धावांची आवश्यकता विजयासाठी. 27 धावा धावफलकावरती आहेत. यस निकम सर इन ऍक्शन. 2 चेंडू शेष शिल्लक बाकी आणि हा चेंडू कॉड बिहाइंडचा अपेल. आत्मविश्वास कमी आहे, उत्साह जास्त होता यष्टीरक्षकाचा आणि अपील फेट आलून लावलाय. यस 1 टू गो आणि रुपेश पेंढारकर यांच्या माध्यमातून सोनूसाठी प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये आणि हा चौकार टोळवलाय सोनू उर्फ श्रेयश. यस बंटी बरोबर, श्रेयश उर्फ सोनू. यस आणि 200 रुपये खिशात देत आहेत रुपेश पेंढारकर यांच्या माध्यमातून. 200 रुपयाचा रोख पारितोषिक ठेवलं होतं आणि ते 200 रुपये लागू होत आहेत. किती झाल्या? 33 किती झाल्या? 31 ना, 14 17 झाल्या ना. धाव संख्या धाव फलकावरती आहे 31 आहे आणि आपण स्क्रीनवरती बघू शकता. उर्वरित 12 चेंडू शेष आहेत, शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता असेल जर फायनल मध्ये प्रवेश मिळवायचा असेल सोलापूर स्ट्रायकरच्या फलंदाजाला संघाला. तर या कोटिया आणि श्रेयसला निश्चितच या 17 धावांचा टार्गेट चेस करावा लागेल. आणि जर कर्नाटका रेनिगेट्सला जर पुढच्या सामन्यात पुढच्या फेरीत म्हणजे फायनल मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर निश्चितच ह्या धावा डिफेंड कराव्या लागतील. आणि त्या धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज म्हणून निवड झाल्या. वैयक्तिक पहिला आणि 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाज अमोल. यस योगेश कोटिया यांच्यासाठी पारितोषिक आले. सलग 3 चौकार मारले तर पंकज पासुपते यांच्याकडनं 2000 रुपये त्यांना दिले जातील. सलग 3 बॉलवर 3 चौकार आले तर. यस युवराज सर, पण आता मात्र यांचा राखीव बाळाव खेळाडू आहे ना, याची एक्सप्रेशन बघण्यासारखे आहेत. योगी तर आहे, नीट बसत पण नाही आणि उभा पण राहत नाहीये. आणि हा पहिला चेंडूवरती यश, पहिल्या चेंडूवरती बळी. इथं मागे जो 12th मॅन आहे ना योगी, तो मागे लिंबू फिरवतोय युवराज सर. पंकज पासुपते साहेबांनी पारितोषिक लावलं होतं 3 चौकारांसाठी, एकही आला नाही आणि विकेट बघा प्राप्त झाली. यस युवराज सर, प्रोत्साहन दिलं जात आहे आपल्या संघ खेळाडूंना, मित्राला. आणि क्रीडा रसिकांकडून दिलेलं हे प्रोत्साहन एका खेळाडूसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या पाठीवर दिलेली हे थाप आहे, त्याच्या पाठीवर ठेवलेला हात आहे. पण थोडासा अपयशी ठरला आणि चेंडूवरती बाद झाला. आता मात्र पुढील चेंडू फेस करण्यासाठी निहात सज्ज होत आहे अमोल. ऑन टू द बॉलिंग मार्क. पुढील चेंडू आणि हा चेंडू टोलावला, टॅप केलाय. विवेक तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, चांगलं क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून होत आहे.
चेंडू मात्र प्ले मध्ये आणला जातोय. एक धाव मात्र स्कोर बुक मध्ये ऍड केली जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 32. आता उर्वरित 16 धावांची गरज असेल. चेंडू शेष आहेत शिल्लक 10. 10 ऑफिशियल डिलिव्हरीज टू गो. रन्स नीडेड टू विन 16. लेट्स सी. नेक्स्ट डिलिव्हरी अमोल टू श्रेयश. आणि हा चेंडू टवळवलाय. एकच धाव मिळेल. 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. 9 डिलिव्हरीज ऑफिशियल डिलिव्हरीज टू गो. स्टील 15 रन्स नीडेड टू विन. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ मॅच यार. जबरदस्त रोमांचक लढत, अप्रतिम लढत. निहादने जर या षटकात 2 चौकार मारले तर प्रशांत जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा रोख पारितोषिक. सुधीर जाधव यांच्या लहान बंधू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा रोख पारितोषिक आणि त्यांचा संघ सहकारी खेळाडू मित्र देखील आहे. सह्याद्री टीम मधून खेळताना दोघे एकत्र खेळतात. आणि टॅप केलाय. टॅप आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तिथं. मात्र एक धाव काही रोखू शकला नाही. एका धावेचा भरणा होतोय. एका धावेचा दुजोरा होतोय. आणखी एक धाव ऍड केली जाते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 34. अजून 14 धावांची आवश्यकता असेल. Yes, Nigam sir. 2 to go. Amol गोलंदाज इन ऍक्शन. बॉल लेट्स सी. नेक्स्ट डिलिव्हरी फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न आणि बाद. अमोल आपल्या संघासाठी कमबॅक करताना दिसतोय. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण चेंडू फेकताना दिसतोय. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी याच्या माध्यमातून बघायला मिळतेय. काय गोलंदाजी करतोय आणि हा 5वा हदरा 5वा झटका बसतोय. सोलापूर स्ट्रायकर संघ आता मात्र चिंतेत आहे, थोडा अडचणीत आहे आणि नवेला फलंदाज येतोय. यस, प्रेक्षकांची उत्कंठा वाढत चालली आहे. नवीन फलंदाज राहुल तायडे याच्यासाठी सुवर्ण संधी. मंगेश पाटील यांच्या माध्यमातून 3 4 साठी 1000 रुपये. या चेंडूवर जर चौकार डोलवला तर प्रशांत जाधव उर्फ मामा यांच्या माध्यमातून 500 रुपये. एकाच चेंडूवरती पहिल्या चौकारासाठी 500 रुपये. यस, 1 to go. लास्ट डिलिव्हरी ऑफ द 4th ओव्हर. अमोल इन ऍक्शन आणि हा चेंडू आणि जीवदान. कीप कूल, कीप इट कूल यार योगी. कृपया खेळपट्टीवरती खेळपट्टीपासून लांब राहायचं आहे. कर्नाटका रेनिगेट्सच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शेष आहे, शिल्लक आहेत, बाकी आहेत आणि 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असेल. युवराज सर, दुसरं षटक जे फेकलं होतं वैभवने, त्या षटकात 16 धावा दिल्या होत्या आणि तेव्हा 26 धावा 2 षटकात होत्या. असं वाटत होते एक तर्फा सामना होईल 18ला, जेव्हा 22ची गरज असताना आता शेवटच्या षटकात सामना येऊन ठेपलाय. 6 चेंडू तर 14 धावांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी केली दोन्ही गोलंदाजांनी, अक्षय आणि अमोल याने. पुन्हा एकदा मॅच मध्ये आणला युवराज सर. नक्की जबरदस्त गोलंदाजी आणि यश मोरेची प्राइज विकेट काढली आणि तिथे सामना थोडासा फिरलाय असं म्हणायला हरकत नाही. मात्र 6 बॉल 14ची अजून एक गरज आहे. यस यस, प्रशांत जाधव यांच्याकडनं या दोन्ही खेळाडूंनी जर सामना जिंकून दिला 6-14 तर प्रत्येकाला 500 रुपये दिले जातील. त्याचं कारण पण आहे युवराज सर. येस, एकाच टीम मधून खेळतात. सह्याद्री टीम मधून खेळतात हे तिघे जण. प्रशांत जाधव झाले, निहाद झाला, राहुल तायडे आणि राहुल तायडे मंगेश पाटील यांच्याकडनं 2000 प्रत्येकी 1000 दिले जातील सामना जिंकून दिला तर. 6 बॉल 14 आणि सांगली स्पार्टन यश भिसेला विनंती आहे तुम्ही रेडी राहा. तुमचा स्क्वॉड घेऊन फायनल मध्ये तुम्हाला खेळायचंय या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघासोबत. यस, मॅन इन ऍक्शन निहाद, त्याच्या समोर जबरदस्त गोलंदाज राहुल साल्वे इन ऍक्शन. 6 चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू हालोहार प्रकारचा चेंडू
टॅप केला होता, चेंडू हवेत होता तोपर्यंत सहज वेळ भेटला, दोन्ही फलंदाजाला वेळ भेटला पुरेसा, एक धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 35 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. आता मात्र 5 चेंडू 13 धावा असं गणित समीकरण येऊन ठेपलाय. 5 ला 13 असा हा भाव. यस, राहुल साल्वे टू राहुल, राहुल टू राहुल अशी चकमक बघायला मिळेल. प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. हे यश आहे युवराज सर SBL चं, हे यश आहे या कोर कमिटीचं. या कोर कमिटीमध्ये जबरदस्त नियोजन, आयोजन, शिस्तबद्ध नियोजन आणि त्याचं सर्व श्रेय जात आहे बंटी जाधव, बंटी कांबळे, विजय कांबळे सर असतील, रोहित असेल, आकाश असेल आणि सर्व त्याचे सहकारी असतील. काही मेहनत घेतले, अप्रतिम नियोजन, नयन दीपक असं नियोजन आणि आयोजन. जेव्हा हे दोन शब्द येतात ना युवराज सर, आयोजन आणि नियोजन, आणि दोघा जोडीने एकत्र येतात आणि व्यवस्थित जोडीने येतात, तेव्हा निश्चितच ते कार्य सहजरित्या आणि चांगल्या प्रकारे पार पाडलं जातं. दरम्यान हा चेंडू टोलवलाय, टॅप केलाय, मात्र तिथं उंच पुरासा क्षेत्ररक्षक आहे. यस, हाईट होती म्हणून तो चेंडू अडवला गेला त्याच्या माध्यमातून. योग्य जागी योग्य क्षेत्ररक्षक होता तिथं तैनात. राहुल साल्वे याचा अक्कूट टप्प्याचा मारा होता. राहुल तायडे आणि बॅकफुटला जाऊन टॅप केला होता लेग साइडला आणि एक धाव मात्र आता मात्र या चेंडूवरती मिळवली जातीये. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 36. 4 चेंडू आणि 12 धावा. 4 ला 12 असं एक गणित समीकरण. आणि सारखा आउट, OUT, इट्स आउट, बिग विकेट गॉन टू द डगआउट. निहाद इज बॅक. 3 चेंडू करायचा असेल तर निश्चितच नवीन येणारा फलंदाज म्हणजे चेतन याला 3 चेंडूचा 3 चौका डोळावा लागतील. हा प्रेशर आहे स्कोरचा युवराज सर. 3 ला 12, 48 धावा सहजरित्या चेस होतील असं वाटत होतं पहिल्या 2 षटकात, परंतु स्कोर आहे आणि बिग मॅच आहे आणि बिग मॅचचं प्रेशर दिसत आहे, स्कोरचं प्रेशर दिसत आहे आणि त्या प्रेशरला बळी पडताना दिसत आहेत फलंदाज सोलापूर स्ट्रायकर संघाचे. 3 ला 12. तीन ला 12 असं हे गणिती समीकरण येऊन ठेपलाय. चेतन स्ट्राइक एंडला आहे. राहुल साल्वे यश विकेट बाद झाल्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला गेला हा संघ आणि पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. यस, निकम सर इन ऍक्शन. अजित निकम सर, ही इज अन, आणि हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फक्त 1 धाव. आता मात्र उर्वरित चेंडू शेष आहेत 2 आणि धावा विजयासाठी हव्या असतील 11. 11 रन्स नीडेड विथ इन 2 डिलिव्हरीज. आणि खेम्यामध्ये जोश, जल्लोष, उत्साह बघायला मिळतोय. आणि हा फटका टोलवलाय, परंतु आता मात्र विजयाच्या दिशेने सरळ वाटचाल करायला दिसतोय कर्नाटक रेनिगेट संघ. मयूर कल्लोर सर यांनी बांधलेला हा संघ, कर्णधार निखिल जोशी याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ. जबरदस्त खेळ, 48 धावा डिफेंड करताना दिसतोय. काय खेळ खेळला यार, अप्रतिम. मागच्या पर्वादेला विजेता संघ पुन्हा एकदा फायनल मध्ये जाताना दिसतोय. आणि विजेता संघाचा हार्दिक अभिनंदन. फायनलच्या 2 संघ आता मात्र मिळालेले आपल्याला. कर्नाटक रेनेगेट्स